अध्यक्ष महोदय धन्यवाद। सन 2026-27च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागणीवर चर्चेसाठी मी उभा आहे। गृह विभाग अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्यात धर्मांतर विरोधी विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। बळजबरी, फसवणूक आणि आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे। ही समाधानाची आणि आनंदाची बाब असून त्याबद्दल मी राज्य शासनाचे अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, फसवणूक, प्रलोभन, बळजबरीने होणाऱ्या धर्मांतरास प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र राज्यात विशेष कायदा करावा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत होती। अध्यक्ष महोदय, देशातील काही राज्यांनी अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष कायदे केले आहेत। उदाहरणार्थ, उत्तर प्रदेश प्रोहिबिशन ऑफ अनलॉफुल कन्व्हर्जन ऑफ रिलिजन ॲक्ट 2020 अंतर्गत फसवणूक, प्रलोभन किंवा बळजबरीने धर्मांतर केल्यास कठोर शिक्षेची तरतूद त्यात करण्यात आली आहे। अध्यक्ष महोदय, अशा प्रकारच्या फसवणूक आणि दबावाने होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकरणात कठोर शिक्षेची तरतूद या विधेयकात असणे आवश्यक आहे। महिला, अल्पवयीन व्यक्ती तसेच अनुसूचित जाती जमातीतील व्यक्तींच्या संरक्षणासाठी विशेष तरतूद करण्यात यावी असं या निमित्ताने मला वाटतं। अध्यक्ष महोदय, एकंदर माझ्या संगमनेर तालुक्यामध्ये 3 पोलीस स्टेशन येतात। त्यामध्ये आत्ता सध्या जे गुलेवाडी ग्रामीण तालुक्याचं आहे तिथं राहण्यासाठी व जे कर्मचारी राहत आहे त्यांच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे, त्यासाठी सुद्धा अतिरिक्त निधीची गरज आहे। तसेच यापूर्वीच्या अधिवेशनामध्ये सुद्धा संगमनेर शहरातील पोलीस स्टेशन व तेथील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता, तर त्या संदर्भात सुद्धा आर्थिक नियोजन होणं गरजेचं आहे। माझ्या तसेच गारगाव पोलीस स्टेशन हे जे सध्या नदीच्या लगत असून तेथे सुद्धा 5 कोटी रुपये शासनाने मंजूर केलेत, त्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो। महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण मंडळाच्या माध्यमातून निश्चितच संगमनेर शहरातील 3 पोलीस स्टेशनमध्ये सुविधा दिल्या जातील अशी मला खात्री आहे। पोलीस दल कुटुंबियाचा आरोग्याचा सुरक्षेचा सुद्धा निर्णय होणं गरजेचं आहे। पोलीस जनता यांच्यातील संबंध सुद्धा सुधारणं गरजेचं आहे। पोलिसांची लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पोलीस भरती मोठ्या प्रमाणात नेहमी आपल्या सरकारच्या वतीने करण्यात येते, परंतु तरी सुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांची एक संख्या कमी पडत आहे। तरी प्रत्येक पोलीस स्टेशनला लोकसंख्येच्या मानाने पोलीस उपलब्ध होणं अतिशय गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, त्यानुसार आज एक महत्त्वाचा विषय असा का ज्या पद्धतीने राजकीय क्षेत्रात काम करताना जे गुन्हे दाखल होतात त्याबाबत शासनाने वेळोवेळी आदेश काढलेला आहे, परंतु खालून ज्या खालच्या पातळीवरून ते वरिष्ठ स्तरावरती प्रस्ताव जाणं गरजेचं आहे, ते जात नाही। त्याबाबत सुद्धा अध्यक्ष महोदय आपण दखल घ्यावी। अध्यक्ष महोदय, कृषी विभागाच्या वतीने माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये कांदा पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। तसेच यापूर्वी अवकाळी पाऊस असेल त्यामुळे बऱ्याच वेळेस नुकसान झाली होती आणि त्या नुकसानीची भरपाई सुद्धा काही ठिकाणी प्रलंबित आहे। परंतु अध्यक्ष महोदय, कृषी विभागाच्या अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शेतकरी शेती प्रधान राज्यामध्ये विविध पिकाचा अवलंब करीत असतो। माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये कांदा असेल, या पिकाला मी मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा बोललो, कांदा या उत्पादनासाठी खर्च मोठ्या प्रमाणावर येतो, परंतु त्याला त्या पद्धतीने भाव मिळत नाही। नुकतंच महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय म्हणून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला, परंतु त्यापूर्वी अध्यक्ष महोदय बऱ्याचशा बँकांनी जे आपल्या शासनाच्या वतीने अनुदान देण्यात येतं हे अनुदान सुद्धा होल्ड करण्याचा प्रयत्न बँकांनी केला होता। आत्ता सुद्धा बऱ्याचशा काही शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले, मेसेज आले का बऱ्याचशा आत्ता बँका ज्या आहेत त्यांच्या खात्यावरती होल्ड लावलेला आहे, तरी त्याबाबत शासनाने दखल घ्यावी अशी मी आपल्या या निमित्ताने मागणी करतो। राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली, निश्चितच त्याबाबत स्वागतार्ह बाब आहे। त्या माध्यमातून विजेचा सुद्धा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने मदत होत आहे। माझ्या संगमनेर तालुक्यात सुद्धा याची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होताना दिसत आहे। अध्यक्ष महोदय, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा आज संगमनेर तालुक्यातील बरेचसे गावं जे डार्क झोनमध्ये येत आहे
परंतु त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. तर ते डार्क झोनमध्ये असल्यामुळं बऱ्याचशा आमच्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. तरी माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती राहील का त्याबाबत भूजल सर्वेक्षण विभागाला सूचना करून ज्या गावांचा पुन्हा आढावा घेण्याबाबतची मी आपल्याला मागणी करेल. अध्यक्ष महोदय, या मागेल त्याला सौरपंप या योजनेतील काही जाचकाठी सुद्धा कमी होणं गरजेचं आहे. काही ठिकाणी अध्यक्ष महोदय आता नवीन वीज कनेक्शन देणं बंद झालंय, परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांची ती अडचण आहे. मागच्या आठवड्यामध्ये सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी वळसे पाटील साहेबांनी प्रश्न केला होता. तशीच परिस्थिती काही भागामध्ये आमच्या तिथं सुद्धा सौरवरती न होता काही कनेक्शन देण्याबाबतची कारवाई व्हावी असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, दुग्ध व्यवसाय माझ्या संगमनेर मतदारसंघातील शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो, परंतु दूध उत्पादकांना सध्या योग्य दर मिळत नसल्यामुळे दूध उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. दूध दरामध्ये वाढ करण्याची मागणी मी आपल्याला या निमित्ताने करतो. अध्यक्ष महोदय, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दूध भेसळीचा प्रकार वारंवार उघडकीस येत आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार होत आहे. तरी माझी आपल्याला विनंती राहील का या दुधामध्ये भेसळ करणारे जे आहेत यांच्यावरती मोकक्का अंतर्गत कारवाई करावी. तसेच दूध भेसळ रोखण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात यावी. अन्न प्रशासन तसेच दुग्ध विभाग यांची संयुक्त समिती स्थापन करावी. प्रत्येक दूध पिशवीवर QR कोड देऊन त्याची सत्यता तपासण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून भेसळयुक्त दूध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर चाप बसेल. अध्यक्ष महोदय, पशुधन विमा योजना महाराष्ट्र शासनाने पशुसंवर्धनला कृषीचा दर्जा दिला आहे, ही अभिमानाची बाब आहे. परंतु 2015 मध्ये सुरू केलेली पशुधन विमा योजना 18 मध्ये बंद करण्यात आली आहे. अध्यक्ष महोदय, पशुपालकांसाठी योजना अत्यंत महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे पीक विमा योजना आहे त्याप्रमाणे पशुधन विमा योजना पुन्हा सुरू करावी अशी मी शासनाकडे मागणी करतो. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील नागरिक, शेतकरी, कामगार, सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित बाबीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय करावा असं या निमित्ताने मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगतो. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील सावता महाराज दूध डेअरी व दूध संकलन निमोन या संस्थेच्या वतीने तक्रार करण्यात आली होती, परंतु जे लेखापरीक्षक त्याच्यावरती होते त्यांनी पदाधिकारी आणि चेअरमन यांच्या संगमताने बनावट अहवाल करून ते दिले. तर त्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी अशी या निमित्ताने मी मागणी करतो. अध्यक्ष महोदय, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग. अध्यक्ष महोदय, शासनाने रेशन कार्ड संदर्भातील सुरू केलेली RCMS वेबसाईट वारंवार बंद पडती. यापूर्वी सुद्धा बऱ्याच सदस्यांनी या सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित केलाय, परंतु त्यामध्ये सुधारणा होत नाही. परंतु यामुळं बरेचसे जे शेतमजूर आहेत, कामगार आहेत, हे वेळोवेळी तहसील कार्यालयात येतात, पुरवठा विभागात येतात आणि त्यांना अडचणीला सामोरं जावं लागतं. तरी माझी आपल्याला विनंती राहील, सूचना राहील का या संदर्भातलं जे सॉफ्टवेअर असेल, सर्व्हर असेल, याचं अपग्रेडेशन करून जनतेला कशा पद्धतीने सुलभ याची सुविधा मिळेल यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, मेरा रेशन ॲपवर बदल RCM प्रणालीमध्ये दिसत नाही. मेरा ॲप आलंय, परंतु त्यामध्ये जे बदल केले जातात ते आपल्या RCMS प्रणालीवरती येत नाही. POS मशीनच्या सर्व्हर समस्येमुळे धान्य वितरणाला बऱ्याच विलंब होत असतो. अध्यक्ष महोदय, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवण्यासाठी रेशन कार्ड ऑनलाईन असणे आवश्यक आहे, परंतु वेबसाईट सुरळीत चालू नसल्यामुळे बऱ्याच वेळेस त्या संदर्भात सुद्धा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो. त्याबाबत सुद्धा आपण दखल घ्यावी अशी मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, संगमनेर मतदारसंघामध्ये यापूर्वीच 2 शिवभोजन थाळी सुरू होत्या. एका शिवभोजन थाळीची तक्रार आल्यामुळं त्याच्यावरती कारवाई करण्यात आली आणि ती बंद करण्यात आली. परंतु जी दुसरी नवीन प्रस्ताव शिवभोजन थाळी संदर्भातला 1 वर्षापासून मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे, तरी तो तत्काळ मंजूर करून त्याबाबत आपण कारवाई करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, जलसंपदा विभाग गेल्या 40 वर्षापासून 50 वर्षापासून आमच्या भागामध्ये निळवंडे या धरणाच्या नावावरती राजकारण काही लोकांनी केलं, परंतु आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून त्याला मोठ्या स्वरूपात भरघोस निधी देऊन आज त्या माध्यमातून आमच्या दुष्काळी भागाला पाणी देण्याचं काम होतंय. राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं नेहमीच आम्हाला संगमनेरला सहकार्य मिळाले. साहेबांच्या माध्यमातूनच ज्या भागाला आजपर्यंत पाणी मिळालं नव्हतं त्या भागामध्ये तळेगाव निमोन भाग असेल, साकूरपाटरा भाग असेल, या भागाला पाणी देण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून निश्चित होतंय. आत्ता सुद्धा बरेचसे साकूर भागात प्रस्तावित उपसा सिंचन योजना साहेबांनी मंजूर केली आहे. अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं. त्यामध्ये खरचिंदा असेल, शिंदोडी असेल, बिरेवाडी असेल, मांडवे बुद्रुक असेल, साकूर, वरवंडी, रणखाम, ठाकूरवाडी, दरेवाडी, चौदरवाडी, कवठे, मलकापूर, जांभूळवाडी, युवरगाव पठार, कुंभारवाडी, कंसेवाडी, तसेच 2 कोपरगाव
बंधारे जे आहेत साकूर आणि जांबूत याचं बॅरेजमध्ये रूपांतर होतं. अध्यक्ष महोदय, माझी एक विनंती राहील का मध्यंतरी संभाजीनगर हायकोर्टामध्ये जलसंपदा विभागाच्या वतीने एक ॲफिडेव्हिट देण्यात आलेला आहे का जायकवाडी धरणाच्या खाली कुठलेही धरण करण्यात येऊ नये, तर त्याबाबत सुद्धा शासनाने कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट देऊन, कारण आज त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. त्यामुळे भविष्यामध्ये पाण्याचा विचार करून निश्चितच याबाबत एक मार्ग निघावा असं मला वाटतं. भोजापूर पूरचाईला सुद्धा आदरणीय मंत्री महोदय विखे पाटील साहेबांनी आम्हाला निधी भरपूर दिलेला आहे. त्यामुळे निश्चित आमच्या भागातील जे आम्ही स्वप्न बघितलं होतं का एक टँकरमुक्त गाव झाले पाहिजे, हंडा आमच्या लाडक्या बहिणींच्या डोक्यावरचा हंडा उतरला पाहिजे, त्या दृष्टीने आमच्या संगमनेरमध्ये निश्चित काम होताना दिसतंय. पाणी पुरवठा विभागाबाबत जल जीवन हरघर जल नल संदर्भात आता बोलून आम्ही आज जरी आपल्या सरकारची मोदी साहेबांची महत्त्वाकांक्षी योजना आणि प्रत्येकाचा विचार करून झाली, परंतु आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये या योजनेचा पूर्ण बट्ट्याबोळ झालेला दिसतोय. याची मी आदरणीय मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेबांना विनंती करेल का या संगमनेर तालुक्याच्या जलजीवन योजनेच्या कामांची आपण चौकशी उच्चस्तरीय चौकशी करावी. कारण साहेब यामुळं आपल्याला सुद्धा बदनामीला सामोरं जावं लागतं, आपल्या सरकारला सुद्धा बदनामीला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे माझी आपल्याला विनंती राहील, जलसंधारण विभागाच्या वतीने मी मागणी करेल का आमच्या तालुक्यामध्ये जलसंपदा विभागाकडून तर कामं सुरू आहे, परंतु जलसंधारण विभागाने सुद्धा आम्हाला भरीव स्वरूपाचा निधी द्यावा. अध्यक्ष महोदय, आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभारी आहे. धन्यवाद.